ट्रॉफी 2024 मध्ये आजच्या या दुसऱ्या रचनेमध्ये अतिथी कक्षामध्ये सन्माननीय उपस्थित मान्यवर ज्याच्यामध्ये आपण पाहिले स्वतः आयोजक सन्माननीय प्रशांतजी नाईक सर आहेत, नुपाल शेठजी पाटील साहेब ज्यांचा आपण या ठिकाणी आत्ता नुकताच सत्कार करण्यात आला, गौतमजी पाटील आहेत, प्रमोदजी घाचे सर, आनंदजी पाटील आणि इतर सर्व मान्यवर यांचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपल्या सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत करतो आणि आपल्याला मैदानाकडे घेऊन जातोय। एक मोठी लढत या ठिकाणी आपण पाहणार आहात। दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रतिनिधी इथे आलेले नाहीत, प्रतिनिधी येणं आवश्यक आहे याची नोंद घ्या। पहिला सामना आपण पाहता तो अर्थात आरसी ग्रुप अलिबाग आणि सिद्धी कंट्रक्शन करूळ या दोन संघांमध्ये सिद्धी कंट्रक्शन करूळ संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि या 5 षटकाच्या सामन्यामध्ये आरसी ग्रुप अलिबाग संघाला प्रथम फर्स्ट डे आमंत्रित केले। चला स्टेजवर आमच्या ज्या समालोचन कक्षामध्ये फक्त ज्यांना खरं तर इथे गरज आहे अशाच लोकांनी फक्त थांबायचं आहे आणि अतिथी कक्षामध्ये देखील आपण पाहिलं तर आज अनेक मान्यवर या ठिकाणी येतील, तर तिथे देखील विनंती आहे फक्त आमचे पाहुणे मंडळी त्या ठिकाणी राहतील याची नोंद घ्यायची आहे। कल्पेश अनुभवणे आणि सागर पाटील यांच्याशी आपण कल्पेश अनुभवणे याने लगेच संपर्क साधायचा आहे। कालचा दिवस अर्थातच आपण पाहिलात या ठिकाणी सुपर 8 अंतिम 8 मध्ये सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने प्रथम प्रवेश केला, त्यानंतर SP भार्गवी इलेव्हन अलिबाग संघाने दुसरा संघ ठरला जो सुपर 8 मध्ये गेला, त्यानंतर MD वॉरियर्स अलिबाग हा संघ तिसरा संघ ठरला, क्वालिफाय झाला आणि 3711 वर्सोली अतिटोडीच्या झुंजीमध्ये या ठिकाणी मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय। आज आपण पाहणार आहोत आरसी ग्रुप अलिबाग, सिद्धी कंट्रक्शन करूळ, त्यानंतर हार्दिक वॉरियर्स भोनंग, SP सुपर प्लेयर्स आंबेपूर हे 4 संघ आणि त्यानंतर ड गटामध्ये कुबेर अलिबाग, आद्य सप्लायर्स मात्रोळी, आझाद इलेव्हन कुरुळ आणि मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव असे एकूण 8 संघ तुम्हाला येथे पाहायला मिळतील। तुम्ही पाहिलात खेळपट्टीचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये पूर्ण करण्यात आलं। श्री गणपती बाप्पा अर्थातच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती यांना आपण नतमस्तक झालो। छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण नतमस्तक 1630 ते 1680 राजांची कारकीर्द आणि आज हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थाने गोडफळ आपण या ठिकाणी। तर कुरुळ संघाला विनंती आहे आपला 12वा खेळू प्लीज आपण यायचं आहे। तर वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडू फळीचे युद्ध ज्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने रोमन राजवटीमध्ये आपण खेळताना पाहायला मिळालं, आपले राजे महाराजे भारतामध्ये देखील क्रिकेट खेळायचे। 1932 आपला पहिला सामना आपण पाहायला मिळाला, पंचांचा इशारा आणि हा पहिला चेंडू। यावेळी मात्र सुरेख खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहत आहे गली क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटला दुसऱ्या रजनीमधला पहिला चेंडू खेळला गेला। दिगंबर हमणे 40+ खेळाडू मगाशी आपण सांगितलं संदीपजी जगेश सरांनी 8 खेळाडू याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, ते अर्थात 40+ या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। मनीष म्हात्रे या ठिकाणी मात्र असेल आणि गोलंदाज प्रशांत मोहरे कुरुळचा हा नावाजला गोलंदाज आहे। या दरम्यान अतिशय चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेने, चेंडू मात्र थोडासा निश्चितच गुडलिंग स्पॉटवर पडला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला, निदाचोटी सांगता झाली। क्षेत्ररक्षण विरोध आपण पाहिलं तर अर्थात शॉर्ट यष्टीच्या बरोबर पाठीमागे एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिडअप आणि एक लॉंग ऑफ ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण। ऑनसाईड आपण पाहिलात तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक अर्थातच वार्डिश लॉंग ऑन ही रचना। यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचं योगदान मिळेल, चेंडूला ग्लान्स करायचा प्रयत्न आपण पाहिला, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान इथे मिळालं। 1 धाव मिळते ती संघाला। दिगंबर हमणे यांची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या देखील धावफलकावर जाऊन परिस्थिती बिनबाद 2। चांगली सुरुवात आहे। 1932 1952 मध्ये खरं तर आपण ऑस्ट्रेलियाला मद्रास कसोटीत हरवलं आणि त्यानंतर क्रिकेटचे वारे भारतामध्ये पाहायला मिळाले वरिया मैदानाकडे। यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्यावरून हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणि आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार पहिल्या षटकात आज आपल्याला पाहायला मिळाला। 6 धावांचं योगदान अतिशय वेगाने या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या 6 धावांच्या माध्यमातून फलंदाज दिगंबर हमणे 40+ खेळाडू अनेक मैदान खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली गाजवली। आपल्या आठवणीची सांगेन महिनाभरापूर्वी झालेली काळा चौकीतील क्रिकेट स्पर्धा धनवीन अलिबाग या संघाने खेळताना अलिबागचे 3 खेळाडू त्या ठिकाणी खेळत असताना मुंबईच्या एका बलाढ्य संघाला अंतिम फेरीमध्ये त्यांनी पराभूत केलं होतं। पुन्हा एकदा अकुट्याबा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू येतोय, चेंडूला अडवले तो पण अतिशय वेगाने पहा तर तरुणही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कारण 40+ खेळाडू आणि त्या ठिकाणी तुमचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं। दिगंबर हमणे याच्या धावसंख्येत बदलतोय 2। विक्रोळी अर्थातच हा मुंबईमधला बलाढ्य संघ, या संघाला धनवीन अलिबाग संघाने काळा चौकीची स्पर्धा अगदी गेल्या महिन्यामध्ये अंतिम सामन्यात त्यांना पराभूत केलं होतं। हे योगदान तो आपण कधीच विसरू शकणार, इतकं सुंदर योगदान इथे पाहायला मिळालं।
वळूया मैदानाकडे. प्रशांत मोरे कुलाबाकी लाईनकडून पुढचा चेंडू पंच डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहिलात आणि या आजच्या रजनीमधला पहिला अर्थात स्वैरचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 48वा हा या स्पर्धेमधला अर्थात स्वैर चेंडू आमचे धरणी गुरुजी थेरोंडा जे गुणलेखकाची भूमिका निभवतात अतिशय सुंदर योगदान त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. 1 धावेचं आणखीन योगदान. पुन्हा एकदा प्रशांत पुढे चेंडू. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श निश्चित झालाय. चेंडू ऑन साईडला खेळवता. बॅट चेंडू संपर्क तितकाच चांगला लावता आणि इथे आपण पाहिलं तर अर्थात शॉट थर्डमॅनच्या दिशेने 1 धावेचे योगदान मिळालं. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यावेळी जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना आरसी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. 12 अंक खरं तर तुमच्या आमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा अंक, कारण आपण या जगात येतो तो देखील अर्थातच आपलं नामकरण विधी 12व्या दिवशी आपण हे जग सोडतो तो दिवस तो विधी देखील 12व्या दिवशी अनेक दिग्गजांचे अर्थात आपण या ठिकाणी पाहायला म्हणतो 12 ह्या आकड्यावर निश्चित आपल्याला योगदान दिले गेलं. तर जमिनीचा सातबारा अर्थातच हा आपण नेहमी 7-12 याच उद्दिष्टातून नेहमी पाहायला मिळतं. प्रशांत मोहरे याचं षटक मात्र पाहिलं थोडंसं मागडे षटक ठरलं. मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज खऱ्या अर्थाने चांगला गोलंदाज असं मानलं तर या ठिकाणी मध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत आणि कोणतीही सफलता या ठिकाणी मिळाली नाही. तर आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना आमच्या आयोजकांकडे एक नम्र विनंती आहे की आपण जी सीमारेषा आम्ही या ठिकाणी अधोरेखित केली आहे त्या लाईनपासून रेषेपासून आपण थोडंसं दूर जायचं आहे आणि सामना सुरू असताना मैदानातून कोणीही जायचं नाही. तसंच एक पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर क्रॉसिंग महत्त्वाचे आहे. लगेच क्रॉसिंग करून घ्यायचं आहे. वेळेचं निश्चित बंधन आपल्याकडे आहे कारण आपण सकाळी पाहिलं साधारणतः 6-6:30च्या दरम्यान सामने समाप्त झालेत तेव्हा आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि या 10 सामन्यामध्ये एक चांगलं योगदान द्यायचं. जाऊ या मैदानाकडे. पॉवरप्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि नवीन गोलंदाज अशांक साखरकर थर्डचा हा गोलंदाज असेल. कुलाबा किल्ला एंड हा या स्पर्धेचा एकमेव एंड आपल्याला पाहायला मिळतं कारण क्रीडाभवन अलिबाग हा ऐतिहासिक मैदान 1985 पासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू आणि सुनीलजी गावस्कर यांसारखे आणि एकनाथजी सोळकर सरांसारखे भारतीय संघाचे खेळाडू ज्यांचं नित्याचं पदस्पर्श या मैदानात झाला. वळी आपण मैदानाकडे. यावी हवेत होता मात्र थोडासा क्षेत्राच्या पुढे या ठिकाणी हा झेल घेऊ शकले नाहीत. 1 धावेचं योगदान इथे मिळते ते मनीष म्हात्रे मॅन फ्रॉम लोणारेचा हा खेळाडू 1 धावेने आपलं खातं या ठिकाणी उघडतोय. आता मात्र दिगंबर हामणे आक्रमक फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 11 धावांचं जबरदस्त योगदान त्यांनी दिलं आहे. अर्थात दुसरं षटक हे पॉवर प्लेचं आहे त्यामुळे क्षेत्रक्षण पूर्णपणे आपण पाहिलं तर 3 क्षेत्रक्षक 3 या सर्कलच्या बाहेर. एक मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ ही रचना इथे पाहायला मिळाली. वळू आपण मैदानाकडे. दरम्यान यावेळी मात्र अप्परकटच्या मधून खेळायचं होतं. क्षेत्रक्षक चेंडूवर आहे आणि इथे मात्र शॉर्ट कव्हरला हा झेल घेतला गेला. पहिला धक्का इथे आपल्याला पाहायला मिळाला. आरसी ग्रुप अलिबाग संघाला च्या माध्यमातून पहिला फलंदाज मैदानातून परततोय दिगंबर हामणे ज्याने तब्बल 11 धावांचं योगदान दिल्यामध्ये एक षटकार होता आणि गोलंदाज अर्थात अशांक साखरकर याला मिळालं हे पहिलं अर्थातच पहिलं यश. चला पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो हार्दिक वॉरियर्स भोनंग आदिलजी कुरेशी संघनायक आहे. त्याचबरोबर SP सुपर प्लेयर्स आंबेपूर कैवल्य पाटील या संघाचा संघनायक लगेच रिपोर्टिंग करायचं आमच्या आयोजकांकडे. चालू सामन्याचे आपण जर संघनायक पाहिले ते विनोद वाटकरे नवगाव आणि सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळचे प्रशांत मोहरे कुरुळ हे अर्थात संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. राखीजी चव्हाण आणि हेमंतजी गुंजाळ हे आरसी ग्रुप अलिबाग संघाचे संघ व्यवस्थापक तुम्हाला पाहायला मिळतात आणि समीरजी पाटील आणि प्रसादजी पाटील हे अर्थातच सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघाचे संघ व्यवस्थापक तुम्हाला पाहायला मिळतात. तर मी विनंती करेन हार्दिक वॉरियर्स भोनंग आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाने लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज मंथन नाईक झिराडचा खेळाडू 3रा क्रमांकाचा खेळाडू. काली त्याचा मी उल्लेख केला होता. 3रा क्रमांक येणारा फलंदाज खरं तर अतिशय जबाबदारीपूर्ण खेळणारा क्रिकेटपटू ज्याला म्हणलं जातं. कालच ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला अर्थातच राहुल द्रविड इंडियन भिंत भारतीय भिंत ज्याला म्हणलं जातं अभेद भिंत ज्याला म्हणलं जातं आणि ज्याने आज भारतीय संघाचं प्रशिक्षक देखील त्याने सांभाळलं आहे. वळ्या मैदानाकडे. यावी चेंडू हवेतून आहे. पुन्हा एकदा पाहतात मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि हा दुसरा फलंदाज मंथन नाईक 0 धावसंख्येवर अर्थात डकआउट म्हणून मैदानातून परततोय आणि गोलंदाज अशांक साखरकरला मिळालं हे दुसरं यश.
कालच्या राजीनामध्ये आपण पाहिलं होतं ती अर्थातच एक गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती तो रत्नाकर मोकल ASP भारगवी इलेव्हन अलिबाग, ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये हाशवरे गावाचा खेळाडू ज्याने याच्याकडे विकेट हॅट्रिक मिळवली होती. संपूर्ण स्पर्धेचा विचार कालच्या राजीचा केला तर मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाने 70 धावांचा उच्चांक नोंदवला. अक्षय हॉटेल चेंड्रे याने 22 धावा हा निच्चांक नोंदवला गेला होता. सलग 3 षटकार सुमित मल्हार वॉरियर्स याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा लेखाजोगा आपल्या माहितीसाठी सुमित आणि सागर याने सलग 3 षटकार मारण्याची भूमिका निभावली होती आणि 250 चेंडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हृदय फेकले गेले. हा लेखाजोगा आणि 84 विकेट 74 झेल. काय आहे दर्णे गुरुजींचं जबरदस्त योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. एक गुणलेखक जो समालोचकाला पूर्णपणे माहिती देते आणि आम्ही तुम्हाला लाडका मायबाप प्रेक्षकांकडे जाऊ शकतो. वळतो आपण मैदानाकडे. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज अशंक साखरकर आणि समोर मात्र आहे विनोद वाटकर, एक कर्णधार जो खेळतो वैयक्तिक यावी ज्याने महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवल्यात. पहिला चेंडू बॅटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटवरून फेकून दिला चेंडूला. पूलचा फटका इथे पाहायला मिळाला. आळा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि पहा पहिल्या चेंडूवर जेव्हा एखादा षटकार येतो तेव्हा वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची आपल्याला आठवण होते ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं, भंगार विकलं. क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि या पट्ट्याने त्याला तब्बल पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि इतिहासात ती नोंद केली गेली. तर हा षटकार विनोद वाटकर यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6 निवडते. धावफलकावर धावा येतात त्या 19, 2 गडी बाद 19 आणि हा 92वा षटकार या स्पर्धेमधला. पुन्हा एकदा पुढे चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र थोडासा वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये असेल आणि बॅक टू बॅक यातो विनोद वाटकरच्या बॅटमधून आलेला हा सुरेख फटका चौकार. ती स्पर्धा जसं मेघाजी सांगितले की धनवीन अलिबाग संघाने जिंकली होती आणि त्याने अर्थात विक्रोली संघाला पराभूत केले. त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा विनोद वाटकर नवगाव संघाचा खेळाडू याचा आपल्याला पाहायला मिळालं. आणि खरं तर 92 षटकारचा विचार केला तर आमचे सागर दादा पाटील सांगतायत की 9 षटकार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते एका सामन्यामध्ये. हे देखील वैशिष्ट्य आहे. तर सुंदर फलंदाजी. कालची खेळपट्टी पहिल्या सामन्यात 22 धावांचं योगदान दिलं होतं. असं वाटत होतं की गोलंदाजांना प्रेम करेल पण तसं नंतर कळलं नाही. मोठे मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले. वर या मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू अतिशय चांगला होता. आतमध्ये येणारा विनोद वाटकर यांनी फ्रंट फुटवर गेले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. मैदान क्षेत्रामध्ये कोणती धाव येत नाही. धावफलकावर धावांचं योगदान आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 2 फलंदाज मात्र गमावलेत ते RC ग्रुप अलिबाग संघाने आणि तब्बल 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांकावर पाहिलं दुसरं. या षटकामध्ये देखील अशंक साखरकर थोडंसं मागडे गोलंदाज ठरले कारण 13 धावा आल्या पण 2 विकेट देखील त्याने प्राप्त केले. अर्थातच दिगंबर हांबळेसारखा एक सलामीचा फलंदाज आणि मंथन नाईक या फलंदाजाने बाद केलं. विनोद वाटकर मात्र आपण खेळताना पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 2 षटकांच्या मध्ये 12 धावांचं योगदान दिलं. आणि मंथन या ठिकाणी आपण पाहिलं तर मनीष म्हात्रे जो खेळतो वैयक्तिक एका धावसंख्येवर. प्रशांत मोरे पुन्हा एकदा कुरुळ संघाचा संघनायक या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. अर्थात सिद्धी कंस्ट्रक्शन कुरुळ उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. RC ग्रुप अलिबाग आणि सिद्धी कंस्ट्रक्शन कुरुळ या संघाच्या माध्यमातून. आज आपल्याला आणखीन एक आवाज ऐकायला मिळेल. मल्ल्यांचा तरुण समालोचक वेदांत कंठक याचा देखील आवाज तुम्ही ऐकायला मिळणार आहेत. वळी या मैदानाकडे. तिसरं षटक प्रशांत मोरे तय्या. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी पहा चेंडू आपण पाहिला. चेंडू मात्र स्वैरचा इशारा येतोय. पंचांच्या जमिनीत समांतर इथे पाहायला मिळाले आणि या ठिकाणी मात्र स्वैरचा इशारा. 1 धावेचे योगदान 26 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर JP पॅनल जो आज भारतामध्ये एक नावाजलेला अर्थातच पंचांचं पॅनल तुम्हाला पाहिलं ज्यामध्ये जय पवार सर कल्याण यांचं योगदान अतिशय मोठं आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला चेंडू आपण पाहिला. गुड लेग स्पॉट चेंडू पडला होता. जय पवार सर कल्याण, त्याबद्दल मुन्ना पटेल सर कल्याण, सुमितजी देशमुख सर कल्याण आणि शाहिद ममी सर अर्थात भिवंडी हे 4 पंच पंचांच्या भूमिकेमध्ये कालच्या रजनीपासून आपल्याला त्या ठिकाणी जॉईन झालेत. 3 रात्र त्यांचं पंचांची भूमिका तुम्ही पाहायला मिळेल आणि भारताभरातलं हे JP पॅनलमध्ये एक पंचांचं एक मोठं योगदान असं म्हणलं जातं. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा उंची आपण पाहायला मिळाली. गुडलेंग स्पॉटवर चेंडूला फेकण्याचं निश्चित योगदान इथे पाहायला मिळालं आणि पंचांनी स्वैर म्हणून इथे इशारा केलाय. स्वैरचा इशारा आला की आपल्याला अर्थातच वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांचं खूप मोठं आठवण आपल्याला पाहायला मिळतं ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधी स्वैर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू फेकले. मायकल होल्डिंग यांचं नाव आपल्यासमोर येतं. दरम्यान
पुन्हा एकदा मैदानाकडे पण वळूया पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र हुक केलाय. निश्चितच या ठिकाणी खरं तर मैदान खुलं असतं इथे कदाचित मोठी धावसंख्या मिळाली असती, पण हुकचा फटका इथे पाहायला मिळाला. एक धावेचं योगदान इथे मिळते. ते फलंदाज मनीष म्हात्रेला जो 3 चेंडूमध्ये अर्थात 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं. हुकचा फटका काली त्याचा उल्लेख केला होता मोहिंदर अमरनाथ जिमी अमरनाथ यांची आपल्याला आठवण होते. 1983च्या विश्वचषकात कपिल देव निकष यांना देणारं योगदान म्हणजेच जिमी अमरनाथ अर्थात मोहिंदर अमरनाथ यांचं योगदान पाहायला मिळालं. यावेळी आकुटाबा चेंडू होता. हा चेंडू देखील पुन्हा एकदा या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात डिक्लर झोन घोषित क्षेत्रात जाईल. इथे 1 धावेचं योगदान अर्थात आईन लेग क्षेत्रामध्ये जिथे शॉर्ट लॉंग लेग क्षेत्र आहे त्या ठिकाणी 1 धावेचं योगदान मिळेल. धावफलकात वाढ झाली. धावफलकात 29 धावा. धावफलकावर 30 षटक मार्ग असतं. 5 षटकांचे सामने आज तुम्हाला पाहायला मिळतं. आज लाडक्या मायबाप प्रेक्षकांची मोठी उपस्थिती काली आपण पाहायला मिळते. जवळ 5 ते 6 हजार प्रेक्षक क्रीडाभवन अलिबागच्या मैदानावर क्रिकेटचा आनंद घेत होते. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आणि अँड्रॉइड टी व्हीच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं योगदान इथे निश्चित आम्हाला पाहायला मिळालं. अर्थातच FH स्पोर्ट्स आणि प्रोलिंग स्पोर्ट्स यांचं थेट प्रक्षेपण तब्बल 182 देशामध्ये आपण पाहू शकता. मंडप सजावट संजीजी राणे सर नागाव मैदान क्रीडाभवन अलिबाग इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. मैदानाकडे जाऊया. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. हा चेंडू मात्र थोडासा निश्चित हवेमध्ये आहे. क्षेत्रशः चेंडू येत होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रशः चेंडू येतोय आणि तोपर्यंत इथे पाहूया धावांचं योगदान घेत असताना पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीत याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. 2 धावांचं योगदान निश्चित मिळालं, परंतु थोडासा ताळमेळ चुकला. फेकी चांगली होती गोलंदाज दिशेने आणि हा तिसरा फलंदाज धावचीतच्या रूपाने मैदानातून गमावलाय RC ग्रुप अलिबाग संघाने. बाद होते फलंदाज या ठिकाणी मनीष म्हात्रे ज्याने तब्बल 5 धावांचं योगदान दिलं. चांगली साथ दिली होती. सलामीला फलंदाज होता RC ग्रुप संघाचा. मात्र अतिघाई संकटात नाही. हे जे आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर किंवा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर आपण जेव्हा आपण हे बोर्ड पाहायला मिळतो तीच प्रवृत्ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून परतला. क्रिकेटमध्ये ताळमेळ महत्त्वाचं, कारण असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असलं की संसाराचं रहाडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. आणि या ठिकाणी मात्र थोडासा ताळमेळ चुकला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज जाहीद आणि या स्पर्धेमधला 13वा हा झेल जमिनीला दान निश्चित पाहायला मिळाला. जाहीद येतोय नवीन फलंदाज नॉनस्टेक सेंडला. एक आक्रमक फलंदाज आहे अलिबागचा. अलिबाग शहराचा रहिवासी असणारा हा खेळाडू तुम्हाला पाहिजे. समोर मात्र विनोद वाटकरी असेल ज्याने आत्तापर्यंत 12 धावांचं योगदान दिले. बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू होता. चेंडूला अर्थात ऑनसाईडला खेळायचं होतं. इथे मात्र आपला स्लिप पॉईंटच्या दिशेने चेंडू थांबला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. 3 षटकांची सांगता आणि एकूण धावफलकात धावा आल्या त्या तब्बल 31 प्रति षटका. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः ही सरासरी इथे पाहायला मिळते. ती 3 षटकामध्ये 10.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली गेली. ती RC ग्रुप अलिबाग संघाने मात्र 3 फलंदाज त्यांनी गमावलेत. विनोद वाटकरी खेळतोय ज्याने तब्बल 4 चेंडूंचा सामना केला. 12 धावांचं योगदान दिलं. जाहीर नवीन आलेला फलंदाज 5व्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी 0 धावसंख्या खेळतोय. षटक होतं प्रशांत मोरेचं. प्रशांत मोरे या षटकात चांगली गोलंदाजी 6 धावा दिल्या. पहिल्या षटकात त्याने तब्बल 12 धावा दिल्या. 2 षटकामध्ये 18 धावा आणि सफलता त्याला या ठिकाणी कोणती मिळाली नाही. हा लेखाजोगा होता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन 4थं षटक आपण पाहणार आहोत. या सिद्धी कंट्रशन कुरुळ या संघाचा गोलंदाज मयूर पाटील. पुढचं संघ चला हार्दिक वॉरिस मोनंग आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. कुधे गावाचा रहिवासी असणारा गोलंदाज मयूर पाटील यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. आणि तिथे मात्र अलिबागचा सुपरस्टार ज्याने ह्या मैदान गाजवले. अनेक क्रिकेट स्पर्धा अलिबागला गाजवल्यात. आक्रमक फलंदाज आहे आणि खरं तर क्रिकेटमधलं एक वर्चस्व त्याचं नेहमी आम्हाला पाहायला मिळालं. इथे पाहणार आहोत कशा प्रकारचं योगदान असेल. मयूर पाटील समोर आहे. क्षेत्ररक्षणाची विरचना तुम्ही पुन्हा एकदा पाहिली तर यष्टीच्या अगदी पाठीमागे पाहायला मिळतात. एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. विरचना ऑफसाईडला. ऑनसाईडला आपण जर पाहिला तर अर्थात डीप स्क्वेअर लेग पाहत आहे. एक मिड ऑन आहे, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना सुंदर खेळपट्टी, सुरेख मैदान. क्रीडाभवन अलिबाग. मैदानाकडे पण वळतोय. पंचांच्या उजवीकडून गोलंदाज आहे मयूर पाटील. पहिला चेंडू या षटकातला जाहीदसाठी. जाहीदने यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर इथे पाहायला मिळाला
आणि या ठिकाणी मात्र जाहीरची खेळी मात्र समाप्त होते 0 धावसंख्येवर. बदकाच्या अंड्यावरपासून या ठिकाणी तो परततोय, कारण डक म्हणजे बदक आणि बदकाचं अंडे 0 आकाराचं असतं आणि त्यामुळे प्रत्येक फलंदाज जेव्हा 0वर बाद होतो तेव्हा त्याला डकआउट असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जाहीरकडून खूप मोठी अपेक्षा होती, परंतु या ठिकाणी 0 धावसंख्येवर परततोय आणि 4 फलंदाज आत्तापर्यंत गमावलेत 31 या धावफलकावर. हार्दिक वॉरिस मोनंग आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या दोन संघात पुढची लढत आपण पाहिली. आमचे 12 कॅमेरेमन या ठिकाणी सज्ज आहेत. एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आणि जिल्ह्याला योगदान, रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव, महाराष्ट्रामध्ये चर्चेली जाणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मैदानाकडे पण वळणार आहोत. पवन कोंडाजी, साळमळा गावाचा हा खेळाडू, अर्थात गतवर्षी देखील याला रायगड प्रीमियर लीग सिरडोन आणि यावर्षी देखील रायगड प्रीमियर सिरडोनमध्ये जे योगदान मिळालं होतं. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक मैदानामध्ये खूप चांगली चौफेर, फटकेबाजी आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते असा हा पवन कोंडाजी. यावेळी मात्र पहा पॉईंटमधून चेंडूला अर्थात सीमारेषेत पाठवण्याचा प्रयत्न अंगाशी आला आणि बॅक टू बॅक या ठिकाणी जसं जाहीर 0वर बाद झाला पवन कोंडाजी देखील आपलं विकेट या ठिकाणी गमावतोय. आणि हा तब्बल आपण पाहिलं तर या 5वा खेळाडू इथे गमावला गेला. RC ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून 31 धावा धावपलकर आहेत आणि गोलंदाज मयूर पाटील यांनी मात्र 2 फलंदाजांना सलग बाद केले, त्यामुळे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या ठिकाणी पाहायला मिळेल. अपेक्षा फार होती ती RC ग्रुप अलिबाग, कारण क्रिकेट हा अनिश्चित खेळ असं म्हणला जातात आणि म्हणूनच खरं तर 142 करोड भारतीय आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो हे निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. अगदी असं म्हणतात की वयाच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा एखादा मुलगा होतो तेव्हा त्याला अर्थातच आपले आई वडील एक प्लॅस्टिकची बॅट, एक प्लॅस्टिकचा चेंडू त्याच्या हातात देतात आणि हळूहळू स्वप्न पाहायला सुरुवात करतो आपण की आपला मुलगा सुनीलजी गावस्कर बनावा, कपिलदेव निकंद बनावा, क्रिकेटची महान देवता भारतरत्न सचिनजी तेंडुलकर बनावं. अगदी तीच स्वप्न प्रत्येक भारतीय या ठिकाणी पाहत असतात आणि ते स्वप्न घेऊन खऱ्या अर्थ आपण या क्रिकेटवर प्रेम करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रुपेश म्हात्रे, दिघोडीचा खेळाडू आहे. आतापर्यंत आपण पाहिलेत 5 फलंदाज गमावले, धावपलकर धावा फक्त आहेत त्या 31. हॅट्रिक उंबरठ्यावर मयूर पाटील कोळगावचा खेळाडू आहे. धन्यवाद. कारण अलिबाग तालुक्याने खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांनी जी क्रिकेट स्पर्धा अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 या ठिकाणी पाहायला मिळते, याचं उद्दिष्टच एवढं आहे की अलिबागच्या खेळाडूंना चांगली संधी मिळावी, हेच उद्दिष्ट. यावेळी मात्र पहा चेंडू अतिशय चांगला होता. मयूर पाटील काय गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू सांगता झाली. अर्थातच विकेट हॅट्रिक या ठिकाणी त्याला मिळाली नाही, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. आणि ज्याला बुडती नौका पहिल्यांदा एका नाखव्याची नावाडीची गरज असं म्हणतात. पाहूया या ठिकाणी आलेला फलंदाज रुपेश म्हात्रे आणि फलंदाज विनोद वाटकरे या ठिकाणी कशा प्रकारचं योगदान देणार. पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुरेख, अगदी फलंदाच्या पुढ्यातून चेंडूला थोडासा वळवला, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. षटक क्रमांक 14 मार्गस्थ मैदानामध्ये 31 धावा धावपलकर आता पण आल्यात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत दरम्यान गोलंदाज तयार. पुढील चेंडू राऊंड द विकेट, काय गोलंदाजी करतोय, सुंदर यष्टीशन देखील पाहायला मिळालं. आणि 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 2 विकेट, कोणती धावणे आणि या स्पर्धेमधली पहिली निर्धाव षटक या ठिकाणी येणार का, हा निश्चितच आपण त्याला शुभेच्छा देऊया. कारण विकेट हॅट्रिक आपण पाहिली, सलग 3 षटकार मारणे फलंदाज पाहिले. या ठिकाणी मात्र दुसरा गोलंदाज या ठिकाणी ठरेल का, तो पहिला गोलंदाज ठरेल या ठिकाणी निर्धाव षटक फेकणारा. दरम्यान वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र ही निर्धाव षटकाची शक्यता समाप्त झाली. काय गंजूस गोलंदाजी केली ती गोलंदाज यावी अर्थातच मयूर पाटीलने. फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 धावांचं योगदान दिलं. 32 धावा धावपलकर आपण पाहायला मिळाला. तर आपण या ठिकाणी पाहिले 4 षटकं समाप्त झाली. प्रति षटक या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 8च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर आली. कमी धावा देणारा गोलंदाज अर्थातच 2 गोलंदाज आपल्याला 2 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये आपण विचार केला केवळ एकमेव 1 धाव या ठिकाणी आली. हे योगदान क्रिकेटमधलं पाहायला मिळतं. अलिबागच्या माध्यमातून अर्थात रायगड प्रीमियर लीग, त्यानंतर महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि अर्थातच अलिबागचं काली मी उल्लेख केला. 3 खेळाडू असे आहेत ज्यांनी खरं तर अलिबागने चला वेळेचं बंधन पाळायचं आहे. वेळेचं बंधन पाळायचं तुम्हाला विनंती आहे, कारण 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 मिनिटाचा अवधी या ठिकाणी देण्यात आलेल्या आयोजकांच्या मध्ये तो पूर्ण करायचा आहे. तर पंकज जाधव अलिबाग,
शिरुविक पेझारी आणि सुमित भगत अर्थातच नवखार हे 3 खेळाडू आपल्याला अर्थात आखाती देशामध्ये अलिबागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हे योगदान अलिबागच्या क्रिकेटने निश्चित दिलं आहे. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज येतोय करण म्हात्रे. भेरसे या गावाचा रहिवासी करण म्हात्रे. यावेळी अंतिम षटक पाहिलं. 32 धावा धावपलकर आल्यात. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये अर्थातच विनोद वाटकरे यांनी फक्त 2 षटकार मारलेत. याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल ती आरसी ग्रुप अलिबाग संघाला. आणि यावेळी आपण पाहणार आहोत विनोद वाटकरे या ठिकाणी समोर आहे. करण म्हात्रे या ठिकाणी समोर पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी पाहिलं विनोदने चेंडूला सोडून दिलं, परंतु या ठिकाणी पंचांनी मात्र दर्शवले की हा चेंडू निश्चित चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. कोणती धाव येत नाही. येणारे 5 चेंडूमध्ये पाहूया मोठे फटके इथे येणार का, धावसंख्येला अर्थातच मोठे योगदान मिळेल का. कालच्या दिवसामध्ये देखील बक्षिसांची खैरात आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळी मात्र बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी आहे. मिडविकेटला शेतीचे चेंडू येईपर्यंत 1 धावेचे योगदान विनोद. निर्धाव चेंडूची अर्थात समाप्ती झाली, कारण या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी विनोदने कोणताही अर्थात जोखीम या ठिकाणी घेतलं नाही. कारण म्हात्रे यांनी तब्बल 2 चेंडू या ठिकाणी अर्थातच निर्धाव फेकलेत. वडिया मैदानाकडे पुढील चेंडू. हा चेंडू मात्र थोडीशी उंची जास्त निश्चित पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचे योगदान. धावपलकात 1 निवाड. धावपलकर धाव येऊन पोहोचल्या तब्बल 33 धावा धावपलकर. 5वें षटक अंतिम षटक हे नेहमी मारधाडीचं षटक असं म्हणतात. आणि या मारधाडीच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत की अजूनपर्यंत आक्रमण झालेलं नाही आहे. आणि हे आक्रमण विनोद वाटकरेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी कव्हर केला गेला. चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे आणि विनोद वाटकरे नावाचं वादळ, या वादळाने आत्तापर्यंत 3 षटकार या ठिकाणी या सामन्यामध्ये नोंदलेत. 6 धावा 39 धावा धावपलकावर 39. येणारे चेंडूचा आपण विचार केला तर 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 18 धावसंख्येवर या ठिकाणी विनोद वाटकरे आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमक फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. लॉंग लेग तैनात केलं गेलं. एक अर्थातच डीप स्क्वेअर लेग देखील आपण पाहायला मिळतं. एक डीप मिड विकेट आणलं गेलं आहे. वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन ऑन साईडला मात्र 4 सीमारेषक या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान धावण्यामध्ये थोडंसं काहीतरी अडथळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा करण म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर. करण म्हात्रे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चांगला चेंडू. वेग चांगला होता. मध्यमगती मारा ज्याला म्हणलं होतं. मध्यमगती मारा, फिरकी गोलंदाजी किंवा वेगवान गोलंदाजी याच्यामध्ये दिशा आणि टप्पा अतिशय महत्त्वाचा असावा लागतो. अन्यथा शोएब अख्तर आपण 161 किलोमीटर.3 पाकिस्तानचा गोलंदाज ज्याने खरं तर 7 वर्ष क्रिकेट खेळलं, पण 142 किलोमीटर वेगाने फेकणारे कपिलदेव निकल ज्याने तब्बल 17 वर्षांचं कारकीर्द भारतीय संघासाठी दिले, हे देखील योगदान मिळतं. चला चेंडू द्यायचा आहे जरा प्लीज. चेंडू द्यायचा आहे. पुढचा सामना लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. हार्दिक वॉरियर्स बोनक आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या 2 संघामध्ये. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती आणखीन धावांचं योगदान इथे मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं 39 धावा या धावपलकावर नोंदवल्या गेल्या. अर्थात 5 फलंदाज गमावले ते आरसी ग्रुप अलिबाग संघाने. आणि आत्ता मात्र पाहून येणारे 2 चेंडू बाकी आहेत अंतिम षटकामधले. आणि अंतिम षटकामध्ये खेळण्यासाठी विनोद वाटकरे नावाचं वादळ, अगदी सहज सामना फिरवण्याची क्षमता असणारा नवगावचा हा खेळाडू ज्याने अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत. 40+ क्रिकेट खेळताना देखील तितकंच चांगलं योगदान याच खेळाडूच्या माध्यमातून मिळालं आहे. तो हा फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू मात्र थोडंसं मानसिक दडपण तुम्हाला पाहायला मिळतं. स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 40 धावा आत्तापर्यंत धावपलकर आल्यात. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये दडपण घेऊन गोलंदाज बहुधा करण म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू त्याने अतिशय सुंदर फेकले होते, पण त्यानंतर एक षटकार आणि एक स्वैर देखील आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान हवेतून खेळलाय. वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउंड चेंडू इथे सीमापर येतोय. चौकार. 4 धावा 44 धावा धावपलकावर. एक हाती किल्ला लढवलाय या खेळाडूने. अर्थातच विनोद वाटकरेने तब्बल 3 षटकार आणि 1 चौकारांच्या माध्यमातून त्याने योगदान दिले. तर 22 धावांचं काय फलंदाजी केली. जबरदस्त योगदान पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलात. आणि हा 41वा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम चेंडू असेल.
44 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्यात. आणि अंतिम चेंडूवर कोणता निर्णय येईल, चौकार षटकार की विकेट निर्धाव, याचं उत्तर आपल्याला मिळेल. जाऊया मैदानाकडे. करण म्हात्रे आपल्या बॉलिंगवर आहे कुलाबाईला किल्ला एंडकडून. यावेळी पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय आणि 22 धावसंख्येवर अंतिम चेंडूवर काय निर्णय घेणार याचा निश्चितच प्रश्नचिन्ह आपल्या समोर असताना यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला अर्थात गॅप शॉट पाहायला मिळाले. विनोद माडकरच्या बॅटमधून आले 4. एकूण त्याची वैयक्तिक धावसंख्या नाबाद 26, ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आणि धावफलकार धावा येऊन पोहोचल्या. तर तब्बल 48 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलं सिद्धी कंट्रक्शन करून या संघासमोर. 49 धावा, 5 षटकं. प्रति षटकाचा आपण विचार केला 9.80 सरासरी धावसंख्या धावफलकार नोंदवायचे आहे. करण म्हात्रे याचं षटक आपण या ठिकाणी पाहिलं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा इथे त्यांनी खर्च केल्या आणि विनोद वाटकर यांनी मात्र संघाला एक चांगली सुस्थितीमध्ये आणून ठेवण्याचं निश्चितच योगदान इथे पाहायला मिळालं. तर खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात आपण जाणार आहोत. जाऊया आपण एकदा आमच्या अतिथी कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद काका. याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित झालीत. मी विनंती करतो ॲडव्होकेट गौतम पाटील यांना की आपण प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करायचे आहेत. परशुराम गजने या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे यथोचित मानसन्मान आणि स्वागत अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या या मंचावरती आपण करायचं आहे. परशुराम गजने यांचं व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जाईल. तसेच कैलासजी गजणे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कैलासजी गजने यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जाईल. तसेच उद्योजक भगवानजी मालपाणी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की पुढे यायचं आहे. ॲडव्होकेट गौतम पाटील यांनाच विनंती करतो की आपण भगवानजी मालपाणी यांचं या ठिकाणी मायेची शाल आणि छानसं या स्पर्धेची आठवण या नात्याने रोप देऊन तसेच श्री सोहम वैद्य यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या व्यासपीठावरती मी विनंती करतो ॲडव्होकेट गौतम पाटील यांनाच की आपण सोहम वैद्य यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या या व्यासपीठावरती आपण या सर्व मान्यवर मंडळींचं स्वागत करतोय. आणि विशेषतः जेव्हा आजच्या स्पर्धेच्या खेळाला प्रारंभ झाला त्यावेळेला सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं श्रीफळ वाढून श्री गणरायाला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण स्पर्धेला सुरुवात केली. आणि आता आपण टॉसकडे वळतोय. मी विनंती करतोय हार्दिक वॉरियर्स भोनंग आणि SP सुपर प्लेयर सांबेपूर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. हार्दिक वॉरियर्स भोनंग संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. SP सुपर प्लेयर संघाचा कर्णधार सुद्धा येथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो मान्यवरांमध्ये ॲडव्होकेट गौतम पाटील यांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी खाली यायचं आहे येथे आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. विशेषतः दोन्ही संघातील कर्णधारांना शुभेच्छा आहेत. ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. हार्दिक वॉरियर्स बोनंगचा कौल होता हेड्स आणि विकी नाणेफेकीचा कौल येतोय. विकी काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्रीडा भवन नाईट क्रिकेट स्पर्धा तुझ्या काही आठवणी? जेव्हा जुन्या हलका बॉल व्हायचा इथे आणि ओपन मॅचेस व्हायचे 31 डिसेंबर तेव्हा बऱ्याच वेळेला फायनल मारलेली आहे. त्याच्यानंतर लोकलला कधी अजूनपर्यंत ट्रॉफी नाही उचलली आहे. त्याच्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी भोनंग संघाचा कर्णधार सुद्धा आहेत. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंग आले तुझ्या वाट्याला काय वाटतं की 5 ओव्हरमध्ये किती रन्स इथे जास्तीत जास्त होऊ शकतात? आम्ही बॅटिंग करताना इथे 5 ओव्हरला 60 मारायचा प्रयत्न करू.
बॉलर आमच्याकडे आहेत चांगले. ओके, विश यू ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच SP सुपर प्लेयर्सने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. हार्दिक वॉरियर्स बोनंग संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये तुम्ही कुठेही जायचं नाहीये, हा थरार अनुभव. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामधला संपलाय, दुसऱ्या इनिंगचा खेळ तिथे सुरू होतोय. पाहायचं आहे RC ग्रुप जिंकणार की अर्थातच प्रतिस्पर्धी असणारा सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघ हा सामना जिंकतोय. या सामन्याची क्षणचित्रे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परंतु मी घेऊन चलतो आपल्याला थेट समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतात. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी कसं होणार ऐकूया. अर्थात एक युवा समालोचक मल्याणचा वेदांत कंटक याच्याकडे. ओव्हर टू वेदांत कंटक. थँक्यू सो मच काका. या ठिकाणी आज जर पाहिलं तर या अलिबागच्या भव्य मैदानावर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या पर्वाचा थरार रंगताना दिसतोय. शेतकरी कामगार पक्ष आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ तसेच पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर यांच्या माध्यमातून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून झाली आणि जर पाहायचं झालं तर आजची ही दुसरी रात्र या स्पर्धेची आणि या दुसऱ्या रात्रीतला आजचा हा पहिला सामना RC ग्रुप अलिबाग आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुल हा संघ. खऱ्या अर्थानं मित्रांनो पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर RC ग्रुप अलिबाग संघानं प्रथम फलंदाजी करताना 48 धावा धावफलकावर लावल्या आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज कुरुळ संघाला आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज सोयर चेंडू आहे. पहिल्या चेंडूला पंचांनी सोयर घोषित केलं. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रमोद पाटील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेकला होता परंतु पंचांनी सोयर घोषित केला आणि पहिल्या चेंडूनं पेनलाइज केलं. एक धाव धावफलकावर आली. पुढचा चेंडू अप्रतिम फटका. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक अप्रतिम झेल टिपलाय. लॉंग ऑफ रिजन वरून क्षेत्ररक्षक धावत आला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रशांत जायनागवाचा खेळ समाप्त झाला आणि पहिला हादरा बसला तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला. आणि इथे जर पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूवर पहिली धाव जी आली होती ती सोयरीच्या स्वरूपात आली होती आणि त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर एक लॉफ्टेड ड्राईव्ह करताना प्रशांत जायनागवा बाद होऊन तंबूत परतला आणि ते पहिला हादरा बसला सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला. खरं तर 5 षटकांचा सामना आहे. 49 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे आणि असं असताना पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्हाला जेवढा ॲडव्हान्टेज घेता येईल तेवढा मोठा ॲडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून कर्णधारानं सलामीला प्रशांत जायनागवा आणि नॉनस्ट्राईक एंडवर अजय चौलकर सारखे 2 बलाढ्य आणि 2 जर पाहिलं तर घणाघाती फलंदाज पाठवले. परंतु कुठेतरी पाहायचं झालं तर प्रशांत जायनागवा आता मात्र बाद झालाय आणि असं असताना आता मात्र प्लॅन बी ॲक्टिवेट करायला लागतोय आणि प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज रघुनाथ माळी. रघुनाथ माळी येतोय. हशिवरे गावाचा हा खेळाडू आहे. एक अप्रतिम क्रिकेट ज्याच्या माध्यमातून नेहमीच खेळलं जातं असा रघुनाथ माळी या ठिकाणी वनडाऊनला येतोय. काकांनी मागाशी सांगितलं, मागच्या सत्रामध्ये सांगितलं की वनडाऊनला आलेल्या फलंदाजाची किंमत काय असते आणि तीच किंमत या ठिकाणी आता मोजणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अलॉंग द कार्पेट त्याच दिशेनं खेळलेला फटका होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव धावून पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर जर पाहिलं तर दुसरी धाव आली. 2 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवर थोडीशी सिलिंगी ॲक्शन घेऊन गोलंदाजी करताना दिसतोय. खरं तर मित्रांनो सिलिंगी ॲक्शनची संपूर्ण जगाला सर्वात प्रथम ओळख करून दिली ती म्हणजेच श्रीलंकेचा गोलंदाज लसित मलिंगानं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर वेस्ट इंडिजचा फिलन एडवर्ड आला आणि आता जर पाहिलं तर श्रीलंकेचाच मथीशा पथिराना जो आहे तो देखील याच ॲक्शननं गोलंदाजी करतो आणि खऱ्या अर्थानं प्रभावी अशी ही ॲक्शन आहे. परंतु आता मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज अजय चौलकरसाठी राईट आर्म राऊंड विकेट आलाय. गोलंदाज प्रमोद. पुढचा चेंडू इथे मात्र हा देखील लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजनला अजय चौलकरच्या बॅटमधून आलेला 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. खऱ्या अर्थानं अजय चौलकर मित्रांनो काय आहे आणि अजय चौलकर कशा प्रकारची फलंदाजी करतो हे संपूर्ण अलिबाग तालुक्याला नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहीत आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी आणि त्याच प्रकारची सुरुवात इथे अजय चौलकरनं केलेली पाहायला मिळते. एक अप्रतिम चौकार लगावलाय. प्रॉपर टायमिंग झालं नाही परंतु तरी देखील लॉंग ऑफच्या वरून एक चांगला फटका अजय चौलकरच्या बॅटमधून आला आणि चौकार आला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू नेहमीच खेळणं कठीण असतं आणि त्याच प्रकारचा हा चेंडू अजय चौलकरला खेळणं कठीण होऊन बसलं. परंतु एक चोरटी धाव मात्र इथे मिळाली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा.
आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया म्हणू शकतो मित्रांनो, आणि ज्यांच्याकडे बघून किंवा खऱ्या अर्थानं समालोचन करण्याचं मोटिवेशन ज्यांच्याकडे बघून मिळतं असे एक उत्कृष्ट समालोचक यासीन मर्चंट सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रघुनाथ माळीचा होता. पुन्हा एकदा रघुनाथ माळी फसलाय आणि इथे जर पाहायचं झालं तर आणखी एक गडी गारद झाला, तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाचा. 5व्या चेंडूवर दुसरा हादरा बसला कुरुळ संघाला आणि 7 धावांच्या सांघिक खेळीनंतर इथे मात्र दुसरा हादरा बसला जातोय, तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला रघुनाथ माळीच्या स्वरूपात. मित्रांनो, जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे आणि असं असताना कुठेतरी जर पाहिलं तर प्रतिषटक 10 धावा घेणं गरजेचं आहे. आणि मग इथे प्रथम षटक जो गोलंदाज घेऊन येतो तो गोलंदाज समोरच्या संघाचा प्रीमियम क्वालिटी गोलंदाज असतो आणि हीच बाब ध्यानात घेऊन इथे फलंदाजी करणं गरजेचं होतं. पण प्रशांत जायनाकवा बाद झाला, त्याच्या मागोमाग रघुनाथ माळी बाद झाला. अजय चौलकरचा तो एक चौकार कुठेतरी संजीवनी देऊन गेलेला होता. परंतु असं असताना देखील निश्चित रूपानं इथे मात्र आता स्वतः कर्णधार जबाबदारी घेताना दिसेल आणि प्रशांत मोहरे नवीन फलंदाजाच्या स्वरूपात 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर फलंदाजी करायला सज्ज होतोय, तो म्हणजे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघासाठी. कुठेतरी विचार करायचा झाला तर मागच्या इनिंगमध्ये ज्या प्रकारची खेळी विनोद वाटकरेनं केली होती, ज्या प्रकारची कर्णधारपद विनोद वाटकरेनं भूषवलं होतं, तीच कर्णधाराची खेळी आता प्रशांत मोहरेला करणं गरजेचं आहे. एक अप्रतिम फलंदाज आहे. नुकत्याच मांडल्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये एक अप्रतिम खेळ करून प्रशांत मोहरे इथपर्यंत आलाय आणि असं असताना हीच खेळी इथे मात्र या मैदानावर आता कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण प्रशांतनं जर ही खेळी केली, ही खेळी साकारली, या सामन्याला जर पाहिलं तर विजय मिळवून दिला तर कुठेतरी प्रशांतचं देखील एक मोठं नाव या अलिबाग तालुक्यात जे आहे ते आणखी उंचावत जाईल आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून इथे मात्र प्रशांत मोहरेला या सामन्यामध्ये आपली खेळी सादर करणं गरजेचं आहे. षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रमोद पाटील सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल प्रशांत मोहरेसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रशांत मोहरे देखील बाद होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीत जर पाहिलं तर अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचतोय, तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघ. अतिशय बेजबाबदार क्रिकेट या ठिकाणी प्रशांत मोहरे आपल्याकडून पाहायला मिळतंय आणि असं असताना कुठेतरी जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस अडचणीत सापडलेला दिसून येतोय, तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघ. निश्चित रूपानं 7 धावांवर 3रा गडी बाद झाला, तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाचा. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे आणि असं असताना तुमच्याकडे एका एंडवर जर चांगला फलंदाज टिकून असेल तर त्याला साथ देणं गरजेची होती प्रशांत, परंतु ते मात्र घडलं नाही आणि इथे मात्र प्रशांत मोहरे बाद झाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हवेत उचलण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र सर्कल देखील क्रॉस करता आलं नाही. मिड ऑफ रिजनला एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि प्रशांत मोहरे बाद होऊन तंबूत परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सचिन म्हात्रे सज्ज होईल. पहिल्या षटका अखेर 7 बाद 3 धावा झाल्यानंतर 3 बाद 7 धावा झाल्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर आता चौलकरनं ते नाव जे आहे ते नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यात, संपूर्ण रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मला आठवत आहेत अजय चौलकरच्या अनेक ज्या खेळ्यांमध्ये अजय चौलकरनं आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे आणि तोच विजय आता जर मिळवून देणं असेल तर अजय चौलकरला मात्र मोठे फटके मारावे लागतील. कुठेतरी जबाबदारी खेळी करावी लागेल. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन कोंढाजी आलाय आणि पवन कोंढाजीवर कशा प्रकारचं मित्रांनो आक्रमण केलंय पहा. एक प्रेक्षणीय आणि नयनरम्य फटका या ठिकाणी अजय चौलकरच्या बॅट मधून आलाय. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, चेंडूला अलगद उचललं आणि डीप पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी पाठवून दिलं. सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. मित्रांनो, थळ चालमळा संघाचा हा गोलंदाज आहे पवन कोंढाजी. मला आठवतंय पवन कोंढाजीनं बंटी बद्रिकेचा कशा प्रकारे वाडगावच्या मैदानावर क्लीन बोल्ड घेतला होता. काय तो पवन कोंढाजीचा वेग होता, काय ती गोलंदाजी होती, काय तो चेंडू फेकण्याची काय ती क्षमता होती, परंतु तीच क्षमता या ठिकाणी अजय चौलकर समोर दाखवली असता पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं तर फ्लाय स्लिप रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र एक धाव डिक्लेअर मिळेल एका धावेच्या साह्यानं. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा होतील, त्या म्हणजे 14.
म्हणजे कुठेतरी पाहायचं झालं तर अजय चौलकरला जी जबाबदार खेळी करायची होती त्या जबाबदार खेळीची सुरुवात अजयनं केलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पवन कोंढाजी पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र फुल टॉस चेंडू अजय चौलकरनं या चेंडूला देखील पाठवून दिलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. 1 बाउन्स चेंडू जातोय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. अप्रतिम फलंदाजी अजय चौलकरच्या माध्यमातून पाहायला मिळते मित्रांनो. थेरोंडा गावाचा हा खेळाडू आहे आणि असं असताना आज कित्येक थेरोंडा गावातून देखील या ठिकाणी प्रेक्षक आलेले असतील. आमचे गुणलेखक धरणे गुरुजी स्वतः थेरोंडा गावातून बिलॉंग करतात आणि असं असताना गुरुजी एखादा खेळाडू जेव्हा मोठे फटके मारत असतो, एखादा खेळाडू जेव्हा चांगला खेळ करत असतो तेव्हा त्याच्याबरोबर संपूर्ण गाव देखील खुश होतो आणि असं असताना हीच गावाची खुशी हाच गावाचा आनंद आपल्या डोळ्यासमोर ठेवून इथे अजय चौलकर जी फलंदाजी करतोय त्या फलंदाजीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी अजय चौलकरच्या माध्यमातून होते. रिधी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघासाठी जी धावसंख्या ज्या धावसंख्येवर कुरुळ संघ अडकला असं आम्हाला एकीकडे वाटत होतं तिथे मात्र अजय चौलकर खंबीरपणे उभा राहिला आणि 3 चेंडूंवर 11 धावा जमवल्यात. पुढचा चेंडू घेऊन पवन सज्ज होईल अजयसाठी. इथे मात्र लाऊड अपील केली. पंचांचा इशारा. चेंडू जाईल लेग बाईटच्या स्वरूपात. 1 धाव डिक्लेअरच्या साठी आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर आणखी 1 धाव होईल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 19. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 19 धावा धावफलकावर म्हणजे विचार करायचा झाला तर 20 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला. पुढचा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू होता. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. निश्चित रूपाने चेंडू बॅटची एज घेऊन गेला. चेंडूला पाठीमागं अडवलं गेलं गुरुजी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाठीमागच्या दिशेनं किंवा जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप रिजन वरून त्या क्षेत्ररक्षकानं केलं. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा पवन कोंढाजी सज्ज होईल. परंतु जोपर्यंत अजय चौलकर मैदानावर उभा आहे तोपर्यंत सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघ देखील या सामन्यामध्ये स्थावर आहे. असं असताना हा एक मात्र मिस टाइम फटका झाला. अजय चौलकरला बीट केलं. बॅटची एज घेतली आणि चेंडू गेला थेट गोलंदाजाच्या हातात. इथे मात्र आणखी एक गडी बाद झाला तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाचा. कॉटन बोल्ड होतोय अजय चौलकर. पवन कोंढाजी पहिला विकेट आपल्या या स्पेल मधला मिळवतोय आणि कुठेतरी जर पाहिलं तर सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघ तिसरा गडी आपलं चौथा गडी गमावतोय आणि इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा स्थिरावतायत त्या म्हणजेच 19 धावा. पहिल्या 2 षटकांची खेळी झाली. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर आल्या. खरं तर या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यामध्ये पवनच्या खात्यामध्ये 11 जातील. 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात होती. परंतु असं असताना कुठेतरी जर पाहिलं तर अजय चौलकरनं एक जे मोमेंटम शिफ्ट झालं होतं ते मोमेंटम पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वापस आणलंय. आणि असं असताना अजय चौलकरची ही खेळी जरी समाप्त झाली असली तरी देखील अजूनही फलंदाजीमध्ये जी डेप्थ गरजेची आहे ती डेप्थ मात्र इथे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाकडे आहे. परंतु आरसी ग्रुप अलिबाग संघानं आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली त्यामध्ये पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज होता प्रमोद पाटील. अप्रतिम गोलंदाजी साकारली. दुसरं षटक घेऊन पवन कोंढाजी आला. पवन कोंढाजीने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर विचार करायचा झाला तर पुन्हा एकदा प्रमोद पाटीलवर विश्वास ठेवला जातोय आणि तोच विश्वास या ठिकाणी जर पाहिलं तर आता त्या विश्वासाला प्रमोद पाटील सार्थ ठरणार का? कारण पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर 7 धावा होत्या. दुसऱ्या षटका अखेर धावफलकाचा आकडा जो होता तो आकडा 19 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा प्रमोद पाटील आलाय. नवीन आलेला फलंदाज विनोद पाटील कशा प्रकारची फलंदाजी करणार? चांगली फलंदाजी अजूनही या संघाकडे आहे. नॉन स्ट्राईक एंडवर विनोद पाटील असेल. स्ट्राईक एंडवर सचिन म्हात्रे असेल आणि असं असताना इथे मात्र आता विनोद आणि सचिनची ही जोडी काय करते? पहिला चेंडू चांगला फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल खाली पेक्षा झेलवर क्षेत्ररक्षक आला. अप्रतिम झेल 38 सर्कल मध्ये टिपला गेला. फलंदाज बाद होऊन तंबूत परतला आणि आणखी एक गडी गारद झाला तो म्हणजे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ या संघाचा. कुठेतरी जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता. डीप रिजनला क्षेत्ररक्षक नव्हता आणि असं असताना 38 सर्कल मध्ये फलंदाजाला जर पाहिलं तर टिपलं आणि इथे आणखी एक गडी गारद झाला तो म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाचा. 19 या धावसंख्येवर 5वा हादरा बसलाय सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला. सचिन म्हात्रे बाद झालाय. सचिन म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी चला नवीन फलंदाज लगेच. चला नवीन फलंदाज करण म्हात्रे येतोय.
करण म्हात्रे देखील त्याच क्वालिटीचा, त्याच क्षमतेचा, त्याच पोटेन्शियलचा खेळाडू आहे. कित्येकाने करण म्हात्रेची खेळी पाहिली असेल मित्रांनो. भेरसे गावातून बिलॉंग करतो, एक अप्रतिम क्रिकेटर आहे. अप्रतिम क्रिकेट खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आणि करण म्हात्रे नेहमीच सांगतो आय लाईक टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस, आणि त्याच प्रकारचं चॅलेंज आता करण म्हात्रे तुझ्यासमोर आहे. कारण 17 चेंडू 30 धावांची गरज तुझ्या संघाला आहे. आणि असं असताना ही गरज जर पेलवायची असेल तर तुझ्या फलंदाजाची गरज आहे. तुझ्या फलंदाजीची गरज खऱ्या अर्थानं तुझ्या संघाला असेल. आणि ही गरज या ठिकाणी कशा प्रकारे पार पडली जाणार, कारण 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी करण म्हात्रे आलाय. खास करून 7व्या क्रमांकावर जे फलंदाज फलंदाजीसाठी येतात ते हार्ड हिटर फलंदाज असतात. आणि तीच हार्ड हिटिंग इथे मात्र करण म्हात्रेकडे आहे. आणि आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी करण म्हात्रे साकारेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं. पुढचा चेंडू घेऊन प्रमोद पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत प्रमोदनं केली. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत. आणखी एक फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ओव्हर मधला. प्रमोद पाटील पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 5वा विकेट इथे मात्र प्रमोद पाटीलनं मिळवलाय. 5 मिळवलाय प्रमोद पाटीलनं. एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी प्रमोदनं पेश केलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी केली, काय तो गोलंदाज आहे आणि कशा प्रकारचा खेळ आतापर्यंत प्रमोद पाटीलनं या ठिकाणी साकार केलाय, सादर केलाय पाहायला मिळतोय. मित्रांनो 5 षटकांच्या सामन्यामध्ये 5 गडी बाद करणं वैयक्तिकरित्या एक मोठा विक्रम आहे. आणि तो विक्रम या ठिकाणी प्रमोदनं करून दाखवलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी प्रमोदनं सादर केलाय. आणि आता मात्र वेदांत, एक गोष्ट आपण विसरलो नाही पाहिजे की प्रमोद पाटील हे काही केवळ या दशकातलं नाव नाहीये, गेल्या दशकातलं नाव नाहीये. गेली 3 दशकं तो खेळतोय. 40 पेक्षा अधिक वय आहे, कदाचित 45 पेक्षाही अधिक वय असेल, पण आजही त्याचा स्पीड, त्याची ॲक्युरेसी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने दत्ता पालवणकरला पाहिलाय, त्याने महेंद्र पालवला पाहिलाय. त्यांना पाहत पाहत तो मोठा झाला. मोठा झाल्यानंतर गेली 2 दशकं त्याने क्रिकेटमध्ये पेजारी, पोयनाड, अलिबाग, रायगड या क्रिकेटमध्ये आपल्या वेगानं सळो की पळो करून सोडला. आणि आज आरसी ग्रुप संघाला जेव्हा गरज होती तेव्हा 5 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवला. असा प्रमोद पाटील मैदानामध्ये खेळतोय. खऱ्या अर्थानं झुंजार पोयनाड संघामधून आलेले जे अनेक झुंजार असे खेळाडू होते ना, त्यापैकी प्रमोद पाटील हा एक खेळाडू आहे. नक्कीच सर, काय गोलंदाजी केली. कारण एक अप्रतिम क्रिकेट काय असावं याचं उदाहरण प्रमोद पाटीलनं दिलंय. 4था चेंडू हा जो आहे तो निर्धाव या ठिकाणी प्रमोद पाटीलनं फेकलाय. 2 गडी बाद केले होते. हॅट्रिकचा चान्स होता, परंतु तो चान्स घेण्यापेक्षा कुठेतरी निर्धाव चेंडू टाकण्यावर जर पाहिलं तर जास्त विश्वास ठेवला. आणि असं असताना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना प्रमोदनं या ठिकाणी पेश केलाय. 5वा चेंडू निर्धाव फेकलाय. खऱ्या अर्थानं संदीप सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालेत की 3 दशकं ज्यांनी क्रिकेट रसिकांना जर पाहिलं तर कायम मन जिंकलं, क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. आणि असं असताना आज देखील तोच वेग, तोच स्पीड, तीच ॲक्युरेसी घेऊन जी गोलंदाजी या ठिकाणी प्रमोदनं केली, खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी गोलंदाजी. या चेंडूवर मात्र मोठा फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र संधी होती मित्रा, संधी होती. जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून जवळजवळ काऊ कॉर्नर पर्यंत धावत गेला, तो मला वाटतंय बाउंड्री रोपच्या थोडा आतमध्ये होता आणि त्याच्यामुळे या चेंडूवर त्याला जज झालं नाही. या चेंडूवर मोठा फटका आला अशांक साखरकरच्या बॅटमधून. परंतु कौतुक करावं लागेल, प्रमोदचं अप्रतिम षटक हे देखील फेकलं. 6 धावा फक्त खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आणि असं असताना आता मात्र धावसंख्येचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 25 या धावसंख्येवर. निश्चित रूपानं 25 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकं प्रमोद पाटीलनं फेकली. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या आणि 5 गडी जे आहेत ते गारद केलेत. एक अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी प्रमोदनं सादर केली. परंतु असं असताना सामना मात्र आता एका अतितटीच्या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे. कारण जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. ती म्हणजेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाला. स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज एकीकडे विनोद पाटील, दुसरीकडे अशांक साखरकर आहे. निश्चित रूपानं अजूनही फलंदाजी जी आहे ती फलंदाजी ठासून भरलेली आहे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ संघाकडे. मग जर पाहिलं तर शुभम पाटील असेल, त्याच्यानंतर भाग्येश पाटील असेल, हे दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतात. परंतु समोर सध्या जे 2 खेळाडू आहेत त्यामध्ये अशांक साखरकर आणि स्ट्राईक एंडवर असलेला विनोद पाटील यांच्यावर मात्र आता जबाबदारी असेल. आणि हीच जबाबदारी पेलत 12 चेंडू आणि 24 धावांची जी गरज आहे ती गरज आता इथे पूर्ण करणं गरजेचं. आणि असं असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे
सुजल लाडगे. सुजल लडगे पहिला चेंडू एक लॉंग रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका निश्चित रूपानं म्हणता येईल. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर लेग रिजनला डीप स्क्वेअर लेगला चेंडू फेकून गेला. अलॉंग द कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. इथे मात्र आता अशांक साखरकरला काय करायचं आहे तर 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजे गुरुजी जर पाहिलं तर प्रति चेंडू 2 धावांपेक्षा 4 षटकार 11 चेंडूंवर मारणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तत्पूर्वी या चेंडूला देखील गुडलेन स्पॉटवरून थोडासा बाउन्स केला. पंचांकडे दाद मागितली. पंचांचा इशारा चेंडू ओव्हर बाउन्स असल्यामुळे हा फलंदाज या ठिकाणी बाद दिला जाणार नाही किंवा जर पाहिलं तर स्टंपच्या वरून चेंडू जाईल आणि त्यामुळे या चेंडूवर निश्चित रूपानं निर्धावचा तर टॅग लागलाय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारली ती म्हणजे संपूर्ण आरसी ग्रुप अलिबाग या संघानं. आणि असं असताना त्याच गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि तीच किमया घेऊन गोलंदाजी मार्कवर सुजय लडगे आलाय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय. लगातारचे 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या अशांक साखरकर समोर कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी सुजल करतोय हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा चेंडू घेऊन सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावांवर. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. यासिन सर, कित्येक असे सामने असतात ज्याच्यामध्ये या धावा सहज चेस होतात आणि कित्येक असे सामने असतात ज्याच्यामध्ये या धावा डिफेंड देखील केल्या जातात. म्हणजे आज काय होईल, कसं होईल आणि कशा प्रकारे होईल हे इथे सांगणं जर पाहिलं तर निश्चित रूपानं सोपं नसणार आहे. आणि त्यात आणखी एक निर्धाव चेंडू येतोय म्हणजे जर पाहिलं तर आव्हान अजूनही कठीण होत जाते, अजून कठीण होत जाते. ते म्हणजे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुल संघासाठी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी सुजलनं देखील पेश केलाय. पुढचा चेंडू इथे मात्र रनअपमध्ये थोडासा गडबड, थोडासा बिघाड. पंचांनी जर पाहिलं तर चेंडूला डेथ घोषित केलं आणि असं असताना पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल सुजलला. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सिंगल आले आणि चौथा चेंडू जो होता तो देखील निर्धाव आला. आणि असं असताना आपल्या या षटकामधला 5वा चेंडू घेऊन सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. अगदी जर पाहिलं तर हेल्मेटला चाटून जाणारा चेंडू ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा चेंडू होता. आणि असं असताना धावफलक स्थिरावलं ते म्हणजे 27 वर 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. लक्षात घ्या, 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुल संघासाठी. पुढचा चेंडू यावेळी मात्र ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑफ रिजनला. अप्रतिम फटका. अशांक साखरकरनं पुन्हा एकदा ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवर उभा राहिलाय, अपेक्षा जागृत केल्यात. त्यामुळेच सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुल संघाच्या विनोद पाटीलनं माफ करा हा षटकार लगावलाय आणि या षटकाराच्या साह्यानं धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 33 वर. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. मित्रांनो, मला आठवतंय ही जेव्हा परिस्थिती येते गुरुजी, 7 चेंडू 22 धावा आणि त्याच्यावर जेव्हा षटकार लगावला जातो तेव्हा 2022च्या T20 वर्ल्ड कपच्या ज्या इंडिया आणि पाकिस्तान म्हणजे भारत आणि पाकिस्तानचा जो सामना झाला होता त्यात देखील हीच परिस्थिती होती. 8 चेंडू 28 धावांची गरज. त्याच्यानंतर विराट कोहलीनं हारिस रौफला 2 षटकार लगावले. 6 चेंडू 16 धावांची गरज आली. समोर गोलंदाज मोहम्मद नवाज आला. विराट कोहलीची ती फलंदाजी, हार्दिक पांड्याचा तो विकेट, दिनेश कार्तिकचा तो स्टंपिंग आणि त्याच्यानंतर अश्विन टाकलेला तो एक सिंगलसाठी फटका. एक अप्रतिम सामना त्या ठिकाणी रंगला होता आणि त्याच प्रकारची खेळी या ठिकाणी आता हा फलंदाज म्हणजे अशांक साखरकर आणि विनोद पाटील हे दोघे मिळून साकारणार का हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. असं असताना 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना ह्या धावा न देण्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल जैतू सज्ज होईल. कशा प्रकारची गोलंदाजी विशालच्या माध्यमातून या अंतिम षटकामध्ये केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू घेऊन विशाल जैतू सज्ज होतोय. सामना करतोय अशांक साखरकर. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवून दिलंय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. अप्रतिम फटका या ठिकाणी आलाय तो म्हणजेच अशांक साखरकरच्या बॅट मधून एक अप्रतिम खणखणीत षटकार. आता मात्र आव्हान जे आहे ते आव्हान थोडं सोपं होईल. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज गुरुजी.
5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. झेल टिपणं गरजेचं आहे. झेल टिपला गेलाय. एक डाव तुझा तर दुसरा माझा. यासिन सर, तुम्ही नेहमी शब्द वापरता, ईट का जवाब पत्थर से देना किसे कहते हैं, तो इसे कहते हैं. षटकार लगावल्यानंतर फलंदाजाला जर पाहिलं तर फसवलंय, बाद केलंय. आणि असं असताना आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. म्हणजे गुरुजी बघा सामना कशा प्रकारे वळण घेतोय. इथे मात्र एकदा आरसी ग्रुप अलिबाग संघाकडे सामना झुकलेला दिसतोय. दुसऱ्यांदा सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघाकडे सामना झुकलेला पाहायला मिळतोय. आता सामना पुन्हा एकदा मध्यावर सुटलाय. 4 चेंडू 10 धावांची गरज. नवीन येणारा फलंदाज असेल शुभम पाटील, मॅन फ्रॉम कुरुळ. निश्चित रूपानं शुभम पाटील बद्दल देखील सांगायचं झालं तर एक अप्रतिम हार्ड हिटर फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करण्याची क्षमता शुभम पाटीलकडे आहे. आणि असं असताना या ठिकाणी शुभम पाटील कशा प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करणार हे देखील तेवढंच गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे शुभम, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि विशालला देखील हेच लक्षात घेणं गरजेचं आहे की या 4 चेंडूंवर 10 धावा न देणं गरजेचं आहे. असं असताना प्रत्येक क्षेत्ररक्षक जो आहे तो क्षेत्ररक्षक आता मात्र सावध असेल. आणि असं असताना इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर विशाल जैतू सज्ज होईल. हा चेंडू मात्र अगदी योग्य डोक्यानं, योग्य बुद्धीनं आणि चातुर्यानं फेकलेला चेंडू होता. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. इथे मात्र शुभम पाटीलला कोणत्याही प्रकारे समजला नाही. पंचांचा इशारा निर्धाव चेंडूचा येतोय आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं धाव फलक स्थिरावतंय. ते म्हणजेच 39 वर पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेग रिजन वर शुभमच्या बॅट मधून आलाय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 45. 2 चेंडू 4 धावांची गरज. बघा गुरुजी, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. खऱ्या अर्थानं याला क्रिकेट म्हणतात. काका म्हात्रेंना उगाच सांगितलं नाही की 2 चेंडू 4 धावांची गरज आहे की 142 करोड भारतीय या खेळावर का प्रेम करतात. ज्या खेळाची सुरुवात ब्रिटिशांनी 17व्या शतकामध्ये सुरुवात केली, आज त्या इंग्लंडला 2019 पर्यंत वाट बघावी लागली पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. आणि इथे मात्र जर पाहिलं तर भारतानं ती किमया 1983 मध्ये केली होती. आणि खरं तर त्यावेळी जर पाहिलं तर त्यावेळीपासून भारतामध्ये क्रिकेट पुन्हा फेमस झालं. 2 चेंडू 4 धावांची गरज. आज हे क्रिकेट या ठिकाणी कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव हे सांगून जाईल. पुढचा चेंडू. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी धाव धावून पूर्ण होणार का? नक्कीच 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 दुसरी धाव धावून पूर्ण केली जाते. 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे एका चेंडू 2 धावा बनवाव्याच लागतील. नक्कीच नक्कीच संदीप सर, कंपल्सरी चेसिंग आहे. आणि कॉमन रूल झालेला आहे सगळीकडे हा की कंपल्सरी आपल्याला धावा चेस करणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट ध्यानात ठेवून यासिन सर या ठिकाणी आता फलंदाजी करावी लागेल. मी असे भरपूर सामने पाहिले जिथे फलंदाजी करणारा संघ जिंकला, कधी कधी गोलंदाजी करणारा संघ जिंकला. परंतु इथे शुभमला काय करायचं आहे? शुभम, आपल्या आयुष्यात हा शेवटचा चेंडू आहे. यानंतर आपण क्रिकेट खेळू की नाही हे माहीत नाही, अशा प्रकारचा हा चेंडू खेळायचा आहे. आणि गोलंदाजाला देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करायची आहे. कारण 1 चेंडू तुमचा विजय सुनिश्चित करून जाऊ शकतो. आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर पहिल्या सामन्यामध्ये आपण विजयी झालो तर पुढच्या सामन्यामध्ये आपलं जर पाहिलं तर क्वालिफायचं आव्हान जे असतं ते आव्हान अजून सोपं होत जातं. आणि असं असताना इथे मात्र या ठिकाणी हा गोलंदाज काय करणार, हा फलंदाज काय करणार, असा प्रश्न इथे जमलेल्या प्रत्येकाला पडला आहे. वेदांत पारितोषिक येते कैलास गजने यांच्याकडून. जर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तरी पारितोषिक असेल. आणि इथे मात्र पंच काय निर्धाव चेंडू आलाय. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. बघा मित्रांनो, सामन्यानं कसं वळण घेतलं. अंतिम चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू फेकत विशाल जैतू इथे हिरो ठरला. आरसी ग्रुप अलिबाग संघाचा विजय ठरला. आणि इथे सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी या दोनही संघांनी केलेलं पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं विजय पराजय हे होत असतात, पण इथे मात्र क्रिकेटचा विजय झाला हे मात्र तेवढंच खरं आहे. आणि असं असताना या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झालाय आरसी ग्रुप अलिबाग संघ. पराभूत जरी झाला असला तरी आपल्याकडे अजून एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. तर निश्चित रूपानं एक अप्रतिम सामना या मैदानावर रंगताना दिसला.
यानंतर होणारा सामना